नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत आजच्या तरुण पिढीचे आवडते संगीतकार अजय अतुल. अजय अतुल यांची कामगिरी ही आहे की त्यांनी मराठी संगीतापासून दूर गेलेली तरुण पिढी मराठी संगीताकडे पुन्हा ओढून आणली आणि आता हिंदीतही त्यांनी मोठं यश मिळवलंय. पण मुळात अजय अतुल यांचं संगीत येतं कुठून हे शोधून काढण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. हिंदीतलं हे यश मराठीपेक्षा वेगळं आहे का? ज्यावेळी सिंघम बघत असताना, अग्निपथ बघत असताना प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाच्या मनात जी भावना होती आणि ती भावना या चित्रपटांच्या निमित्ताने तो जो अभिमान आमच्याबद्दल त्यांना वाटला ती आम्ही देऊ शकलो. त्यामुळे नक्कीच मला वाटतंय की वेगळं यश आहे. या सगळ्या तुमच्या संगीताची सुरुवात कुठपासून झाली? कारण मी असं ऐकलंय तुम्ही काय संगीताचं शास्त्रीय शिक्षण वगैरे घेतलेलं नाहीये. आम्ही दोघं बसून कधी कधी काय काय बरीच ती शेवटची 3-3 पानं कंपोज करत बसायचो आणि त्यासाठी फार काही वेळ लागायचा. पण आम्हाला त्यावेळेला माहित नव्हतं की एक याला म्हणतात संगीतकार किंवा ही चाल लावणे असतं. आम्ही आपलं हे सुचतंय आम्हाला असं करूयात. ऍक्च्युली ती सायकल पण एक कारण आहे की आमच्या, कारण पुढे मी एक काहीतरी गुणगुणायचं, मागून हा बोलायचं आणि असं आमचं खूप चर्चा व्हायची. सायकलनी महत्वाची भूमिका बजावली आहे तुमच्या सगळ्या करिअर मध्ये. खरंच बजावली. इकडे आपण जाणारच, काहीतरी करून जाणार. आपण असे स्वस्थ बसणार नाही. आपण काय असं नाही होणार की लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून हे आधीच ठरवलं होतं. हे आधीच ठरवलं होतं. हो, इल्याराजाकडे जाऊन तिकडे काय भांडी घासू. पण त्या फील्डशी रिलेटेड जवळनं बघता तरी येऊ. हे करता करता म्हणजे हे आता पुढे तुम्ही म्युझिक म्हणजे वेगवेगळी वाद्य वाजवायला लागलात, अनेक ठिकाणी शिकलात, पण तुमच्या घरामध्ये वाद्य आलं नव्हतं. तुम्ही बाबांना असं तुमच्या जाऊन सांगितलं की आता आम्हाला हे अमुक एक वाद्य पाहिजे, कीबोर्ड पाहिजे, किती महाग असला तरी तो पाहिजे. तो काय प्रसंग आहे? त्याच्या आधीच मला एक सांगावं असं वाटतं की आता त्यांना कळून चुकलं होतं. 10वीच्या पेपरमध्येच 10वीलाच मी नापास झालो. ती पहिलं एक त्यांना धक्का होता की स्मार्ट जो मुलगा, याची मेमरी एवढी चांगली, ज्याचं त्यांनी प्रत्यय येतोय त्यांना लहानपणापासून. लोक सांगतात वा काय शार्प आहे, वा काय शार्प आहे. बरं, त्यांच्या अपेक्षा लोकांनी उगाच वाढवून ठेवलेला की फोटो देऊन ठेवा बोर्डात येणार आहे, फोटो ठेवून ठेवा बोर्डात येणार आहे. आणि डायरेक्ट गणितामध्ये मी फेल झालो. त्यावेळी त्यांना कदाचित थोडासा धक्का बसला. एकच प्लस पॉइंट होता त्यांच्याकडे की हे जे काही चाललंय याच्यामध्ये कौतुक होतंय, तर चला यांना एक ट्राय करूयात की हे म्हणतायत तर मग कीबोर्ड घेऊयात. तोपर्यंत आमचं स्ट्रगल तसंच चाललं होतं. कुठून तरी भाड्याने कीबोर्ड घे, कोणाकडनं तरी आण, कोणाकडनं तरी एक. आणि त्यांना पण कळून चुकलं की आता हे काम करतात, एक प्रोफेशनली काहीतरी रेकॉर्डिंग करतायत, काहीतरी आता एक ऍक्टिव्हिटी सुरू झाली की जी नव्हती आतापर्यंत. हाऊस होती आणि आम्ही पहिली जी काही 5-6 रेकॉर्डिंग केली निखिलजी, तेव्हा आमच्याकडे हार्मोनियम पण नव्हती. हार्मोनियम नसताना, कीबोर्ड नसताना तुम्ही रेकॉर्डिंग सुरू केली होती? सायकलवर जाताना आम्ही कंपोज केलेलं आणि ते लक्षात ठेवून तेव्हा तर फोन नव्हतं, काही नव्हतं, लक्षात कसं ठेवायचं. तसं रेकॉर्डर पण नव्हता, हँड रेकॉर्डर पण नव्हतं आमच्याकडे. त्यामुळे सारखं ते गाणं गात राहायचं टिल वी रीच टू द डिरेक्टर. हा पार्ट तू लक्षात ठेव, हा पार्ट मी लक्षात ठेवतो आणि तिथे गेल्यानंतर पहिलं वाजवून टाकायचं ते, और पहिलं रेकॉर्ड करायचं. असं केलं. आणि मग पहिली हार्मोनियम आम्हाला एका प्रोड्युसरनेच दिली, पेमेंट नाही दिलं, त्यांनी हार्मोनियम दिली. आणि मग आई पप्पांना कळून चुकलं होतं. नंतर परत 11th पण मी फेल झालो. त्यामुळे तर त्यांना आजेचं चालू होतं व्यवस्थित. आजा 10वी वगैरे पास झाला. एक दिवस असं झालं ना की या मार्कांबद्दल बरीच चर्चा चालू झाली. बघ, हा तो करतो, तो हे करतो, तो ह्याला गेला, तो इंजिनिअरिंगला गेला. मी एक दिवस चर्चेमध्ये फ्रस्ट्रेशन मध्ये होतो त्यावेळेचं. पण मी ती चर्चा चालू असताना मी आई आणि म्हणजे हे सगळं बाहेरची लोक पण काय काय सांगायची ना, त्यांच्या डोक्यावर प्रेशर. आणि ह्यांना असं वाटायचं की आपली मुलं तर काय कळत नाही, आता काय होणार आहे. लाईक ना, तुम्ही खूप एखाद्याला तेच डिवचून मारण्याचा प्रकार चालला होता. मी आईला म्हटलं, मला एक गोष्ट सांग, समजा असं गृहीत धरूयात, चल आता मला जे काही टक्के पडले सोडून दे, म्हणून मी या कॉलेजला जातोय. समजा मला 96, 95, 98 टक्के पडले असते आणि मी तुला म्हटलं असतं की आई मला डॉक्टर कर. आपल्याकडे पैसे होते, 3 लाख रुपये. म्हटलं, तो आता डेंटिस्ट व्हायला माझा मुलगा, माझा एक मित्र आहे माझ्याच वर्गातला, 3 लाख रुपये वर्षाला घालवतोय. आहेत आपल्याकडे पैसे? मी म्हटलं परत बसतो, चल मी 12वीला काही करू नाही, मी परत मागे येईन, मी 12वी वाटेल त्या टक्केला पास होतो. पण म्हटलं, मला तू करणार आहेस का डॉक्टर? जीवाचं पाणी करीन, रक्ताचं आटवील. त्या लाईनला सगळं ते गेलं. म्हटलं हो, मला त्यापेक्षा सोड, मला ते नको. मला 1.25 लाख रुपये कीबोर्ड देशील लाईफ टाईम, परत काय नाही मागणार. एक कीबोर्ड घ्यायचा 1.25 लाख रुपयाचा. 3 लाख रुपये वर्षाला भरायचे, 7 वर्ष 5 वर्ष भरायला लागणार. किती होतात? म्हटलं 1.25 लाख रुपये, गुड डील. एवढे टक्के पडले, माझी चूक झाली.
पण निदान एवढं तरी दोन्ही पोरं एवढ्यात निपटते. दोन्ही मुलं तेव्हा एवढ्यात तुम्ही कुठच्या वर्षाला होता? 11वी-12वीत होता. हो, 11वी-12वी. FY सेकंड इयर वगैरे. दोन्ही मुलं आहे. प्रत्येकासाठी तुला साधारण 55-60 हजार रुपये घालवायचे. काय प्रॉब्लेम, लाईफ टाइम. परत तुला कोणी काय विचारणार नाही. म्हटलं त्याच्यातून जे काम येईल त्या कामात नाही पैसे फिटून जातील, काही काळजी करू नको. मला तरी म्हणजे भीती आहे मनात की कसं होईल काय होईल माहित नाही एवढा मोठा. कारण आम्ही तोपर्यंत सगळ्यांनी 1 लाख रुपये एकत्र दिसतात कसे सुद्धा पाहिलं नव्हतं. कारण आमच्या आणि त्यावेळी- नाही, त्यावेळी पगार अजून एक गोष्ट अशी झाली होती ना, 30-40 हजारामध्ये जे कीबोर्ड मिळायचे ते होते. असं नव्हतं की एवढे महाग होते कीबोर्ड. पण तुम्हाला चांगल्यापैकी पाहिजे होतं. आम्ही जो रिसर्च केला आणि तो फाइंड आउट केला की जो लेटेस्ट आलाय तोच घ्यायचा. आजही तेच आहे. आजही तोच आमच्याकडे keyboard तोच कीबोर्ड आहे आणि त्या जी काही इक्विपमेंट आम्ही घेतो जी अपग्रेडेड असतं तेच पाहिजे, हा आमचा अट्टास. तो तेव्हा 1.25 लाख रुपयाचा कीबोर्ड तो बघायला पुण्यात रांग लागली होती घरी काय आहे. ज्यांच्याकडे कीबोर्ड आहे ते लोक सुद्धा आले होते. मला इथे 25,000 विचारायचं तुम्हाला, तुमच्या आईबाबांना आज काय वाटतंय? तो कीबोर्ड त्यांनी घेऊन दिला तेव्हा 1.5 लाख रुपये ही खूप होते, 1.25 लाख रुपये. आज काय वाटतंय? आज आपली दोन्ही मुलं संगीतकार झालेली आहेत, सुप्रसिद्ध झालेली आहेत, एवढी लोकप्रियता तुम्हाला मिळाली आहे. आज त्या आईबाबांचं म्हणणं काय? त्यांना एक कुठेतरी मला असं वाटतं की आता त्यांना जो काही त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला होता की हे आपलं रक्त आहे ते नाही कधीच वाया नाही जाणार, काहीतरी तरी असं नाही होणार, बस ते सार्थ झालं असं त्यांना आता वाटत असेल की हा आपण जो विश्वास. पण एक गोष्ट आहे की आई वडिलांचा अशा प्रतिकूल काळातला विश्वास सुद्धा खूप महत्वाचा असतो. मी एक गोष्ट सांगू निखिलजी की आमच्या या सगळ्या यशामध्ये, या सो कॉल्ड यशामध्ये आई पप्पांची दोघांचे नेचर आणि त्यांची पुण्याई ही फार 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 महत्वाची आहे. कारण त्या दोघांनी आजपर्यंत कोणाच्याही बद्दुआ घेतलेली नाहीत. ज्याचं करता येईल त्याचं भलंच केलं. कोणाच्या शिव्याशाप नाहीत, काही नाहीत. त्यांना लोकांनी त्रास दिला पण तरी सुद्धा ते शांत राहिले. बिकॉज माहितीच नाही ना संगीतात 7 पिढ्या मागच्या गेल्या, कुणीच संगीताची किंवा शिवलाईची संबंध नाही. हे काय करणार दोघं बिचारे. बरं परत ते पण एक होतं, अरे तुम्हाला अक्कल आहे का, असं नसतं. हे पंडित बघा त्यांनी 8-8 तास रियाज केला, तुम्हाला काय रियाज नाही काय नाही शिक्षण नाही, तुमचं काय होणार. अशोक यांना असं करू नको. परत बिचारे घाबरायचं, माहितीच नाही ना. त्यावेळेला ते शांत राहिले. कर तू कर बघूच, चल नाही केला, चल रियाज चल नाही केला, तू काय करतो दाखव मला, चल तुझं काय म्हणणं आहे. माई म्हटली तुम्ही टेन्शन घेऊ नका, जसं खेळणं आणलंय घरात खेळायला ना तसं तुम्ही खेळा. म्हणजे वी आर लाईक, इंग्लिशमध्ये जी फ्रेज आहे ना, आय प्ले कीबोर्ड, वी रिअली प्ले विथ द कीबोर्ड. इट्स लाईक वी रिअली स्टार्टेड प्लेइंग विथ इट. विसरून जा की पैसे मिळतील का, काय होईल, तुम्हाला काम करायचंय काम. आईने सांगितलं. हो, आई वडील म्हणाले. ज्या मुंबईला आलो ज्या क्षणी सांगितलं की असं आहे आणि मग इकडे काय पण काय काय अशी गाणी मग असतात ना की खरंच करायची इच्छा होत नाही, काय वाटेल ती गाणी करायची आणि ते सगळं. तुम्हाला पटलं नाही ना, ज्या क्षणी पटणार नाही की हे आपल्याला करायचं नाही, पॅकअप करा, घरी या. 2 टाइम खाऊ शकतो एवढं अजूनही आपल्याकडे पैसे आहेत. पैशासाठी काम करू नका. मला हे सगळं ऐकल्यावर ना 2 दिवाने असं तुम्हाला म्हणावं असं वाटतंय. पुढे हे 2 दिवाने कुठे गेले? म्हणजे पहिलं काम कसं शोधलं तुम्ही? पहिलं म्हणजे काय, तुम्ही म्युझिक डायरेक्टर नव्हतात, तुमची काय आधी पार्श्वभूमी नव्हती, तरी सुद्धा तुम्ही पहिलं काम शोधलं. कसं शोधलं पहिलं काम? शोधलं म्हणण्यापेक्षा आम्ही हातात जेव्हा कीबोर्ड आला ना, जसा कीबोर्ड आला, लिटरली सांगतो, आम्ही अंथरूण सुद्धा कीबोर्डच्या शेजारीच टाकले होतो. तिथंच झोपलो, 4-4 तास दोघं जण झोपलो, परत सुरू केलं, परत ते रिव्हिलिंग, एक्सप्लोरिंग सगळं कोवळून प्याला कीबोर्ड. तो काय आहे सगळी माहिती काय केली त्याची. आणि मग हातात इन्स्ट्रुमेंट आल्यामुळे ऍक्च्युली आम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही पडली. एक एक्सप्रेशन आलं, इमिडिएट एक्सप्रेशन आलं. पण मग काय लोकांना जाऊन ऐकवायला लागलात? हा, बिकॉज नाही तसं आम्ही कधीच नाही केलं आजपर्यंत. पण एक गोष्ट झाली की आमचं जे आतापर्यंत कसं गाणं माहिती का, टुपचिक टाकचिक टुपचिक टाकचिक टुपचिक टाकचिक टुपटुप गाणं असं करणार हे सांगायच्या ऐवजी टाकचिक टक डिंग 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 टाक असं जाऊन ऐकवायचं. असं मग असं असं पहिलं गाणं असं असेल. ऐकवायला लागायचं ना. मग आता सगळं आम्हाला रेडी आहे. आता मी असं ऐकलंय, जे खरं आहे की नाही मला माहित नाही, मी तुम्हाला विचारतोय की सुरुवातीला कोणतीतरी एक सिरियल तुमच्याकडे आली होती आणि तेव्हा तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हती, तुम्ही तिचं म्युझिकही तोंडाने ऐकवलं होतं. हा काय प्रकार होता? म्हणजे हे म्युझिक कसं तोंडाने ऐकवलं? तसं काय आहे, पुण्यामध्ये जवळजवळ अशा त्यावेळेला तरी वर्षाला आय गेस 500 किंवा 800 या दरात सिरियल्स बनायच्या. कारण तेव्हा ते पेव फुटलं होतं. बऱ्याच त्यातल्या रिलीज नाही होऊ शकायच्या, पण खूप लोक त्या करायच्या आणि त्याच्यासाठी लोक लागायची. आणि आमचं एक होतं ओळखीचा, तो आम्हाला म्हटला की तुम्ही कराल का. आम्ही म्हटलं कराल का, काय करूच. ती गाणी घेतली, बघू गाणी घे, चल घरी आलो. तुला म्हटलं अरे काम आलं, कंपोज खाट 8-10 गाणी होती. बजेट आम्हाला होतं त्यावेळेला, नाही सॉरी 12 गाणी होती. बजेट आम्हाला होतं त्यावेळेला काहीतरी 4,000 रुपये.
12 गाणी 4,000 रुपये 4,000 recording विथ रेकॉर्डिंग, म्युझिशियन, सिंगिंग सगळं लिहिलेली With होती studio. विथ स्टुडिओ. त्याच्यातले पण 3च मिळाली, 1000 बुडवले प्रोड्युसर. 1000 दिलेच नाही. आणि आय गेस 1400 रुपये काहीतरी स्टुडिओचा खर्च झाला होता. 4 ट्रॅक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. आणि एका दिवसात सगळी गाणी रेकॉर्ड करून फक्त वडापाव खाऊन आम्ही ते रेकॉर्डिंग संपवलं होतं. आणि संध्याकाळी 5-5:30ला जेव्हा जसे वडील घ्यायला आले, झाली म्हटलं आता एकच गाणं उरले, तेवढं ऐकून मग आपण निघूयात. मजा होती त्यावेळेला. पण ती गाणी संपली. म्हणजे एका दिवसात आम्ही खूप त्याच्या रिहर्सल्स झाल्या, रिहर्सल्स करूनच रेकॉर्डिंगला गेलो होतो. बट दॅट वॉज अ फर्स्ट अटेम्प्ट. आणि मग त्याच्यानंतर अरे ते यांनी चांगलं केलं होतं गाणं, त्याच्यात त्यांनी केवढी 12 गाणी केवढं छान केलं. पैसेही लोकांना वाटायला लागलं की आता चला कमी पैसे, काम चांगलं. मग चला 6,000 रुपये देतो, 4 गाणी येत कराल का, ओके चला करतो. बरं चला 10,000 रुपये देतो, 2 गाणी येत कराल का, ओके करतो. असं करत 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 ते काम बदलत गेलं. पहिली बरीच कामं आमची अशी आहेत, बरीच म्हणजे आय कॅन से नाहीच, पण त्याच्यातल्याच एका कामामध्ये आम्हाला पैसेच नाही मिळाले, पण त्या माणसाने आम्हाला हार्मोनियम गिफ्ट दिली की अरे यार वैसे ही मेरे पास पड़ा है, क्यों तुम बजाते नहीं, मतलब तुम्हारे पास इंस्ट्रूमेंट नहीं है. नाही नाही नाही, ये तुम लेके जाओ. आणि आम्ही ती लिटरली प्राऊडली घेऊन आलो घरी.